आणि मुलुख महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे एसटीच्या संदर्भात आज एसटीच्या संदर्भात चर्चा सभागृहात सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आणि अजित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेत हे स्पष्ट झालं की सरकारला एसटीच्या कर्मचाऱ्यांचं सरकारमध्ये विलीनीकरण करायचं नाही, कारण विलीनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका असं स्पष्टपणे म्हणालेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार। एवढंच नाही तर एसटीच्या कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ मिळाली पाहिजे यात काहीच वाद नाही। पगारवाढीची जबाबदारी निश्चितपणे सरकारनं स्वीकारलेली आहे आणि ती सरकार पार पाडेल। एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना 10 तारखेच्या आत पगार मिळेल याची हमी सरकारनं घेतली आहे, पण प्रत्येकानं विलीनीकरणाचा हट्ट केला तर ते शक्य होणार नाही असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केलंय। मला या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं माझ्या एसटी कामगारांना सर्वांना सांगायचंय की त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कधीतरी विलीनीकरण होईल। हे शेवटी तर हायकोर्टात तो बॉल आहे, पण असं होऊ नये की जसं टोकाची भूमिका घेऊन आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं प्रचंड नुकसान झालं, देशोधडीला लागले, तसे देशोधडीला आम्ही लावून देणारच नाही, त्याबद्दल दुमत नाही। पण तू एवढा चांगला 5,000 रुपये वाढ केली, एकेकाची मिनिमम 5-5 हजार रुपये वाढ केली। 2 वर्ष अध्यक्ष महोदय करोना आहे, करोनाच्या काळामध्ये बसेसच बंद होत्या, उलट राज्य सरकारला स्वतःच्या तिजोरीतनं पैसे देऊन त्यांचे पगार करावे लागले। यावेळेस संप ज्यावेळेस केला गेला तो संप मोडण्याच्या करता अनेकदा अनिल परब साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, आम्ही लोकांनी पण काही मान्यवरांशी चर्चा केली आणि ती चर्चा करत असताना अतिशय सकारात्मक भूमिका आम्ही ठेवलेली होती, कारण ते आपल्याच राज्यातले कर्मचारी आहेत ह्याची जाणीव आम्हाला आहे। विलीनीकरणाच्या बद्दल ते अतिशय आग्रही आहेत, त्याबद्दलची कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीने हायकोर्टामध्ये अहवाल दिलेला आहे। अजूनही त्यांना काही काळ अभ्यासाच्या करता पाहिजे असं त्यांनी हायकोर्टाला कळवलेलं आहे, परंतु अध्यक्ष महोदय शेवटी असं प्रत्येकानेच हट्ट करायला सुरुवात केली की आम्हाला विलीनीकरण करा, आम्हाला सरकारी कर्मचारीच त्या ठिकाणी नेमा, तर कुणाचंही सरकार असलं तरी त्या सरकारला अध्यक्ष महोदय हे शक्य नाही। जरूर त्यांना व्यवस्थितपणे वाढ मिळाली पाहिजे, भत्ता मिळाला पाहिजे, पगार मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाचं भागलं पाहिजे, त्यांच्या मनामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या करण्यापर्यंतची मजल डोक्यामध्ये येताच कामा नये। पगाराची हमी ह्यावेळेस घेतली आहे। त्यामुळे स्पष्ट केलं अजित पवार यांनी की प्रत्येकानं हे डोक्यात आणू नये आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात। स्वाती, अजित पवारांच्या या विधानातनं या चर्चेच्या उत्तरातनं हे स्पष्ट झालं की विलीनीकरण शक्य नाही। स्पष्ट नव्हे तर त्यांनी सांगूनच टाकलेलं आहे की या सरकार कुणाचंही असू दे, सरकार महाविकास आघाडीचं असू दे नाही तर आणखी कुणाचं असू दे, पण विलीनीकरण शक्य नाही आहे। आणि जर कर्मचाऱ्यांच्या डोक्यात हे असेल तर ते त्यांनी त्यांच्या डोक्यातनं पूर्णपणे काढून टाकावं आणि त्यांनी कामावर परतावं असे हे आवाहन केलेलं आहे। त्यांनी आपल्या पूर्ण या उत्तरामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की चांगला पगार मिळणं, वेळेवर पगार मिळणं, भत्ते मिळणं, चांगलं जीवन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो आम्ही त्यांना दिलाच पाहिजे। उशिरा पगार होतो हे मान्य जरी असलं तरी 10 तारखेपर्यंत पगार म्हणजे पूर्ण महिना संपला की पुढे आणखी 2-2, 3-3 महिने या कर्मचाऱ्यांना थांबावं लागत होतं, पण त्याऐवजी पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या आत पगार होईल याची मी हमी देतो। आणि असं असताना गिरणी कामगारांसारखं तुमचं होऊ नये, कारण आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा इतिहास म्हणजे काय किंवा गिरणी कामगारांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की गिरणी कामगारांनी पुकारलेल्या संपानंतर या गिरण्या पूर्णपणे बंद पडल्या होत्या आणि लाखो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती आणि आता या गिरण्यांमध्ये डेव्हलपमेंट होताना आपल्याला बघायला मिळते। पण म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही वेळ येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं आणि पगाराची हमी तर आम्ही देतो। पण स्वाती या सगळ्या विषयात चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर, कारण विरोधक हे म्हणत होते अनेकदा
मग त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य नेते असतील, सदाभाऊ खोत किंवा पडळकर जे नेतृत्व करत होते काही काळ, त्यांनी म्हटलं होतं विलिनीकरण शक्य आहे. त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया, काही घोषणाबाजी या दरम्यान? खरं तर या दरम्यान असं कोणत्याच प्रकारे काही म्हणजे जेव्हा अजित पवार उत्तर देत होते तेव्हा कोणत्याही प्रकारे कोणी बोललं नाही. कारण त्यांचं आधी त्यांनी असं म्हटलं होतं की मी कुणीही बोलत असताना मध्ये बोललो नाही, आता मला बोलू दे. हे एका दुसऱ्या मुद्द्यावर बोलत असताना असं झालं होतं जेव्हा सुधीर मुनगंटीवार मध्ये बोलले होते तेव्हा. तर त्यानंतर मग हा मुद्दा आला आणि या मुद्द्यावर कुणी काही बोललं नाही. पण कुणी काही बोललं तरी सरकारने मात्र आपली भूमिका ही पूर्णपणे स्पष्ट केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना असं वाटत होतं की सरकार कदाचित याच्या बाजूने आहे आणि सरकारनं जी त्रिसदस्यीय कमिटी स्थापन केली आहे, कोर्टानं जी समिती स्थापन केलेली आहे त्याच्या अहवालानंतर कदाचित हा निर्णय घेऊ शकेल सरकार, अशी शक्यतांचा खेळ होता. पण एक असंही म्हटलं जात होतं की एका महामंडळाचं जर विलिनीकरण केलं तर बाकीच्या महामंडळांना पण ते प्रदान केलं जाऊ शकतं. तेव्हा या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की नाही, अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये असं झालेलं आहे की अत्यावश्यक सेवा म्हणून एका विशिष्ट महामंडळाला, एसटी महामंडळाचं विलिनीकरण झाले आहे. स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहाच आपल्यासोबत. आता गुणरत्न सदावर्ते जोडले गेलेले आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांचं जे सध्या न्यायालय ते नेतृत्व करतायत. ॲडव्होकेट सदावर्ते, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय विलिनीकरण हा विषय डोक्यातून काढून टाका. सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध. त्याचं कारण असं की त्यांनी आज भारतीय संविधानाची पायमल्ली केलेली आहे. त्याचं कारण असं, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 226 या अधिकारामध्ये समिती. बर, सदावर्तेजी तुमचा आवाज नीट येत नाहीये. आता येतोय आवाज? हा आता येतोय, बोला. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 226 या संविधानिक अधिकारामध्ये समिती गठीत केली होती आणि त्या समितीचा निर्णय मुख्यमंत्र्या थ्रू मुंबई उच्च न्यायालयात येणार होता. परंतु त्यापूर्वीच अजित पवारांनी अशा प्रकारची वल्गना करून जे आहे माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि भारतीय संविधानाची पायमल्ली केली आणि एक्स्ट्रा ज्युडिशियल अफेअर केलेले. त्यासोबतच अजित पवारांनी गिरणी कामगारांसोबत ती तुलना केली. ते विसरले, ते शेठजी भटजी लाटजीचे जे होते ते कारखाने होते, हे सरकारचा अविभाज्य अंग आहे. त्यासोबतच त्यांनी चेंडू म्हणले कोर्टामध्ये. त्यांना हे वाटतंय की 57 लोकांचे मृत्यू त्यांना चेंडू वाटतात. त्यामुळं पवार कुटुंबीय पूर्वीपासूनच कष्टकऱ्यांकडून 25 वर्ष टाळ्या पिटाळून घेतलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपला निर्णय उच्च न्यायालयाला कळवण्या अगोदरच अशा प्रकारची घाई गडबड त्यांची आणि त्याच्यातून दिसते की संविधानिक हक्काला आणि सदावर्तेजी, समितीनं आपला अहवाल अजून पूर्णपणे दिलेला नाही. समिती आपला अहवाल पूर्ण करणार आहे, पण सरकारच्या वतीनं सरकारची भूमिका एक प्रकारे उपमुख्यमंत्र्यांनी मांडली. आता तुमचं म्हणणं काय, याच्यातनं पुढे कसं जाणार? याच्यासाठी अर्ज आम्ही दाखल करणार आहोत. बर, पण मग आता अजित पवार यांच्या या भूमिकेवर किंवा सरकारच्या या भूमिकेवर तुमचं म्हणणं काय? कसं यातून पुढे जाणार आता? हॅलो सदावर्तेजी, सरकारनं आपली भूमिका सभागृहात मांडली, आता पुढे काय करणार? सरकारने तुमचा आवाज नीट येत नाहीये सदावर्तेजी. आम्हाला प्रिव्हिलेज टॉक मध्ये एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं की काही लोकांना होऊ द्यायचं नाही विलिनीकरण, म्हणजेच पवार कुटुंबियांना होऊ द्यायचं नाही. आणि त्यामुळं अजित पवारांचं एक्स्ट्रा ज्युडिशियल अफेअर आहे. त्या संदर्भात 6 महिन्याची शिक्षा का होऊ नये कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये अजित पवारांना, म्हणून आम्ही न्यायालयात अर्ज सादर करू. आणि पुढं आम्ही तुम्हाला सांगतो की कष्टकरी एकवटलेला आहे, कष्टकरी निर्दस्त आहे, संविधानासोबत आहे आणि म्हणून न्यायालयाने कष्टकऱ्यांना म्हणजे न्यायालयाने अवमानाची नोटीस सुद्धा बजावलेली नाही आणि यापुढे कष्टकरी विलिनीकरण होईपर्यंत आपला म्हणजे संविधानिक लढा म्हणजेच आपल्या प्रतिष्ठेचा लढा चालू ठेवेल, असं मी डंकेची चोटवर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो. बर, सदावर्तेजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे अजित पवार यांनी राज्य सरकारच्या वतीनं खरं तर स्पष्ट केलं की प्रत्येकजण विलिनीकरण हवं असं म्हणायला लागला तर ते प्रत्यक्षात शक्य नाही आणि कोणतंच सरकार सत्तेत असेल तरी ते शक्य नाही. पण या कर्मचाऱ्यांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी असं म्हटलं की न्यायालयामध्ये या सगळ्या विषयावरची सुनावणी सुरू असताना सरकारची भूमिका त्यांनी मांडली आणि त्यामुळे एक प्रकारे अवमान केला. स्वाती आपल्यासोबत. स्वाती, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत?
स्वाती अगदी पडळकर यशोमती, आहेत आपण तुझ्या थेट बरोबर. आता हा, गोपीचंद पडळकर यांच्याकडे जाऊया. हो, अगदी थेट आपण त्यांच्याकडे जाऊया, कारण या आंदोलनामध्ये सुरुवातीचे काही दिवस या आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते ते, आणि त्यानंतर आता सरकारनं दिलेलं हे उत्तर, या उत्तराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं काय असणार आहे, पवारांचा खरा चेहरा राज्याच्या समोर आला. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात पूर्णपणे वेगळे आहेत. 2019च्या जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टपणे लिहिलं होतं, आमचं सरकार जर आलं तर आम्ही विलिनीकरण करू. 2019चं सरकार विश्वासघातानं आल्यानंतर जो कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये सुद्धा माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी भाषण केलं. काय भाषण केलं? की जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे. अगदी म्हणजे याबद्दल बोलतोच आपण की अजित पवारांनी असं म्हटलं की पगार भत्ते हे मिळणं किंवा हे त्यांना देणं आणि एका चांगल्या जीवनाची अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे, पण विलिनीकरण होणार याचं स्वप्न बघणं किंवा विलिनीकरण होणार हे डोक्यातनं काढूनच टाकायचंय कर्मचाऱ्यांनी. आता नाही तर पुढचं कुठलंही सरकार आलं तर हे विलिनीकरण होणार नाही आहे. नाही, याची स्पष्टता त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात द्यायला पाहिजे होती. याची स्पष्टता तुम्ही 2019च्या एसटी कर्मचाऱ्याच्या अधिवेशनामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये तुमचं विलिनीकरण करू. मी जबाबदारी अजित पवारांची घेतो, अनिल परबजी यांनी जबाबदारी हे मुख्यमंत्र्यांची घ्यावी. आता ते बदलले असावेत असं का वाटतंय? नाही, तुम्ही फसवताय कशासाठी? कारण ह्यांचा गेल्या 50 वर्षातला उद्योग असा आहे, दाखवायचं एक आणि करायचं वेगळं. तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करताय. मान्यताप्राप्त संघटना ही पवारांची आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करायचं काम यांनी केलंय. आणि आता तुम्ही सभागृहामध्ये सांगताय की विलिनीकरण होणार नाही, तर एसटी कर्मचाऱ्यांना आता कळालं असेल की ज्यांच्या मागे तुम्ही 50 वर्ष थांबला ती लोक चुकीची होती. तुम्ही आंदोलक म्हणून आंदोलन म्हणजे संपवलं, तुम्ही त्यातनं बाहेर पडलात आणि मग आता याचं पूर्णपणे नेतृत्व आणखी कोणीतरी वेगळं करतंय. नेतृत्व आम्ही करत नव्हतो. आम्हाला राजकारण करण्यात इंटरेस्ट नाही आहे. एसटी कर्मचारी जेव्हा आम्हाला भेटले आणि त्यांचा प्रश्न सांगितला तर आम्ही त्यामध्ये उतरलो. आझाद मैदानावरती 16 दिवस माननीय सदाभाऊ खोत आणि मी स्वतः ठाण मांडून होतो. राज्य सरकार आमच्याबरोबर चर्चा करायला तयार नव्हतं. 2 वेळा चर्चा केली तर चर्चा पुढे गेल्या नाहीत. 3ऱ्या वेळेस चर्चा पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कोर्टाचा निर्णय यायचा आहे, समितीचा अहवाल यायचा आहे. अजित पवार हेच म्हणाले होते की कोर्टाचा अजून समितीचा अहवाल यायचा. पण मला आता सांगा की या परिस्थितीमध्ये किमान तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना जाऊन भेटावं, त्यांच्याशी बोलावं अशी तुमची इच्छा आहे का? आता जाऊन आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामधून आम्ही माघार घेतलेली आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे. तुमचंही असं म्हणणे का ह्यांचं काही होणार नाही म्हणून तुम्ही माघार घेतली? नाही, असं नाही. राज्य सरकार, एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्रातील जनता, विरोधी पक्षामध्ये आम्ही काम करतोय, लोकप्रतिनिधी आहे, तर आमची जबाबदारी आहे की महाराष्ट्रातील शाळा चालू झाल्या होत्या, विद्यार्थ्यांची अडचण होती, तर राज्य सरकारनं जो विषय आमच्या समोर मांडला तर आम्ही त्यामध्ये विचार केला की बाबा ठीक आहे, राज्य सरकार म्हणतंय तर आपण वाट बघू आणि आपण बाहेर पडू. आज अजित पवार हेच म्हणाले सभागृहात की शाळा सुरू झाल्यात आणि गरीब विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजापर्यंत, शाळापर्यंत पोहोचता येत नाही. अजित पवार काय म्हणाले ह्या बाकीच्या विषयाला फार महत्व नाही. अजित पवार हे म्हणाले ना विलिनीकरण करणं शक्य नाही, या वाक्याला महत्व आहे, त्याला अंडरलाईन करा. आणि पवारांचा खरा चेहरा आता राज्याच्या समोर आलेला आहे. तुम्ही आंदोलनातनं माघार घेतली, पण आता आम्ही आंदोलनातनं माघारी घेतलेली सरकारने आहे. एवढं मोठं पाऊल उचललं म्हणजे सरकारनं स्पष्ट केलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही काय भूमिका घेणार आहात की तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार? नाही, बघ्याची भूमिका घ्यायची संबंध काय आहे? आम्ही जे करायचं ते केलं. एसटी कर्मचाऱ्याचं जे आंदोलन आहे ते एसटी कर्मचाऱ्यांनी ठरवावं. आम्ही काय त्याचं नेतृत्व करत नव्हतो. आम्ही काय पावत्या गोळा केल्या नाहीत, आम्ही काय 1000 रुपये घेतले नाहीत, आम्ही काय 1 लाख लोकांचे पैसे गोळा केले नाहीत, 7-8 कोटी. आम्ही उत्स्फूर्तपणे त्यांच्या बरोबर होतो. त्यामुळे सरकारनं जी भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच्यावरती एसटी कर्मचाऱ्यांनी ठरवावं पुढे काय करायचंय. मग अगदी, पण आता कदाचित त्यांच्यावर कारवाईची पण वेळ येऊ शकते, कारण सरकार जेव्हा असं म्हणतंय, असंही म्हणते की कदाचित गिरणी कामगारांसारखी त्यांची अवस्था होईल तर कदाचित त्यांच्या देशवासारखी कारवाई होऊ शकते. हा मिलिंद बोला. थेट प्रश्न गोपीचंद पडळकर यांना, भाजप गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत या आंदोलनात उतरणार का नाही उतरणार? भाजप किंवा तुम्ही किंवा सदाभाऊ खोत म्हणजे तुम्ही स्वतः या आंदोलनात उतरणार की नाही? नाही, मी तर स्वतः उतरणार नाही, सदाभाऊ पण उतरणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला पाठिंबा होता. हे आंदोलन इतक्या वर जाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं फार मोठं योगदान आहे. प्रत्येक जिल्ह्यातले खासदार, प्रत्येक जिल्ह्याचे आमदार, प्रत्येक जिल्ह्यातले नगरसेवक. म्हणजे तुम्ही वाऱ्यावर सोडलं आता? आम्ही सोडायचा काय संबंध आहे? आम्ही सोडायचा संबंध नाही आहे.
म्हणताय तुम्ही चेतना अरे केली, तुम्ही आम्ही आंदोलन आंदोलनात वाढवलं. उतरलो तर तुम्हीच दाखवत होता की गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ यामध्ये तेल टाकतायत, कामगारांची माती भडकवतायत. दुटप्पी तुम्ही धोरण घेताय राज्य आमचं सरकार. दुटप्पी नाही राज्य सरकार दुटप्पी धोरण घेताय आणि तुमच्या माध्यमातून दाखवत होतं की आम्ही त्यांची माती भडकवतोय. अरे आम्ही मागच्या 26 तारखेला आंदोलनात बाहेर पडलो, मग तुम्ही का नाही यशस्वी झाला पण त्यांचं आता काय? थांबवण्यात? सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता काय? नाही आता कर्मचाऱ्यांनी ठरवायचंय काय करायचंय ते. आम्ही काय परत तुम्ही आणि म्हणणार हे आणि आगीत तेल घालायला गेले म्हणजे सरकार दोन्ही बाजूने बोलणार आहे. आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूचे आहोत, कर्मचाऱ्यांच्या बाजून आम्ही ठाम आहोत, पण आंदोलन करण्याचा निर्णय हा कर्मचाऱ्यांचा आहे आणि आम्ही आंदोलनात डोंगर साजरे अशी स्थिती. आंदोलनात पडल्यापासून आमची हीच भूमिका होती. त्यामुळे तुम्ही काय म्हणताय त्याला फार महत्व नाही. दुरून डोंगर साजले, तुम्ही वाऱ्यावर सोडला असं काय नाही आहे. आम्ही त्यांच्या बरोबर पहिल्यापासून होतो, पण आता राज्य सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर कर्मचाऱ्यांना ठरवायचं की काय करायचं, कारण हे ठीक सगळं आहे. कर्मचाऱ्यांच्या वरती अवलंबून होतं. आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आम्ही कर्मचाऱ्यांना तुम्ही माघारी या, तुम्ही संप माघारी घ्या, आम्ही तुमच्या असं कुठलंच कृत्य केलेलं नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते ना आंदोलनात उतरणार आहेत ना जाऊन किमान थोडस धीर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. ते आता फक्त म्हणजे बघ्याची भूमिका घेणार आहेत असं म्हणायला बरं. हरकत नाही. स्वाती कारण त्यांचं स्वाती असं तू म्हणणं आहे राहाच आपल्यासोबत. संदीप शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेत की अनेक वर्ष संदीप शिंदे एसटी कामगारांच्या संपामध्ये नेतृत्व करतायत किंवा एसटी कामगारांचं नेतृत्व करतायत. संदीपजी, अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली एक प्रकारे सरकारची, विलिनीकरणाचा विषय डोक्यातून काढून टाका. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं ही अजून बातमी बघितली नाही, मी प्रवासामध्ये आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचं आणि एसटी महामंडळाचं विलिनीकरण व्हावं ही राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. कदाचित राज्य सरकारवरती ज्या राज्य सरकारकडून मागायचं त्याच राज्य सरकारला दिवस रात्र ज्यांनी नेतृत्व करतायत किंवा जी वकिली करतायत एसटी कर्मचाऱ्यांची, कदाचित त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्या सरकारला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केल्यामुळं कदाचित राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असावा किंवा तशी विचार मांडले असेल. खरं तर हे कोर्टाची बाब आहे, माननीय न्यायालयामध्ये विषय प्रलंबित आहे आणि आमची इच्छा अशीच आहे की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला गेला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संदीप भाऊ, मी तुम्हाला अजितदादा सभागृहात काय म्हणाले ते एकदा ऐकवतो आणि गुणरत्न सदावर्ते यांची एक प्रतिक्रिया दिली तीही सांगतो. आधी अजितदादा काय म्हणाले ते ऐका. मला ह्या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं माझ्या एसटी कामगारांना सर्वांना सांगायचं की त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कधीतरी विलिनीकरण होईल. हे शेवटी तर हायकोर्टात तो बॉल आहे, पण असं होऊ नये की जसं टोकाची भूमिका घेऊन आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं प्रचंड नुकसान झालं, देशोधडीला लागले, तसे देशोधडीला आम्ही लावून देणारच नाही, त्याबद्दल दुमत नाही. परंतु एवढा चांगला 5,000 रुपये वाढ केली, एकेकाची मिनिमम 5-5 हजार रुपये वाढ केली. संदीपजी, तुम्ही अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकलं? काय प्रतिक्रिया आता? नाही, अजितदादा त्यांनी न्यायालयाचा विषय त्यामध्ये घेतला, परंतु यापूर्वी विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, माननीय दादांना, माननीय परब साहेबांना मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत. वेळोवेळी अधिवेशनाच्या वेळी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना सांगितल्या. त्याचं कारण असं आहे, एसटी कामगारांचा कमी असलेला पगार आणि होत असलेल्या आत्महत्या. आता याच्यावरती सकारात्मक विचार व्हावा आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या संघटनांची एकत्रित कृती समिती आम्ही केली होती. 3 टप्प्याचा कार्यक्रम दिला होता, परंतु एखाद्या दिवशी खरोखर म्हणजे यावरती डिबेट लावलं गेलं पाहिजे की नेमकं माशी शिंकली कुठं किंवा सरकारला हा निर्णय घेण्याची पाळी आज का आली. मला एक सहज साधा प्रश्न आहे की ज्याच्याकडे जेवायला जायचंय त्याला जर शिवाय दिलं तर तो जेवायला घालेल का? तेव्हा यामध्ये पहिल्यापासूनच असं झालं की काही राजकीय शक्ती, पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना हे ग्रहण लागलं की राजकीय शक्ती याच्यामध्ये घुसली आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध विकास आघाडी, महाविकास आघाडी असा सगळा सामना झाला. एसटी कर्मचारी दूर फेकला गेला आणि म्हणून कदाचित पण संदीप भाऊ, आता तर एसटी कर्मचारीच लढा देत आहेत ना. गुणरत्न सदावर्ते कुठल्या राजकीय पक्षाचे नाहीत, थेट औपचारिकपणे त्यांच्याच नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. त्यांनी तर आता म्हटलं की अजितदादांच्या विरोधात न्यायालयाची अवमान याचिका दाखल करणार म्हणून. असं तुम्ही म्हणताय याच मला आश्चर्य वाटतंय की सदावर्ते साहेबांनी पहिल्या दिवशी, म्हणजे मला ह्यात राजकारण आणायचं नाही, मी कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, परंतु पहिल्या दिवशी वकीलपत्र घेतल्यापासून या देशाचे नेते माननीय पवार साहेबांच्या वरती एकेरी भाषेत उल्लेख केला
माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बाबतीत एकेरी भाषेत उल्लेख केला. परब साहेबांचे तर अगदी बारसं खाल्ल्यासारखं ते बोलत होते. म्हणजे एका प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलानं, न्याय देणाऱ्या वकिलानं राज्यकर्त्यांवरती अशा प्रकारे टीका टिप्पणी करावी आणि म्हणून कदाचित तसा निर्णय घेतला असावा असं आम्हाला तरी वाटतंय. परंतु अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही, कारण आम्हाला असं वाटतं की ठीक आहे ना, भांडणं करून शिवाय देऊन कुठले प्रश्न सुटत नसतात. कदाचित हे सगळं सरकारवरती ताशेरे ओढल्यामुळे झालं असेल. नाही संदीपजी, शेवटचा प्रश्न, आता हा संप असाच सुरू राहील तुम्हाला असं वाटतं का? तुम्हाला मानणारा जो एसटीतला वर्ग इतके वर्षोनवर्ष तुम्ही त्यांचं नेतृत्व करताय, तुम्ही पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आवाहन करताय की कामावर चला? नाही, संप आम्ही केलेलाच नाहीये, त्यामुळे संपातून माघार घ्या असं म्हणणं चुकीचं ठरेल. परंतु या सगळ्या विषयावरती कर्मचाऱ्यांशी संवाद तर निश्चित साधावा लागेल. शेवटी कर्मचाऱ्यांना वापरून सोडणारी मंडळी खूप आले. नवीन ट्रेंड आला आता. एसटी कर्मचाऱ्यांना खोटं बोलायचं, त्यांचा वापर करून घ्यायचा, जय जयकार करून घ्यायचा आणि एसटी कर्मचाऱ्यांना वाढवून सोडून द्यायचं, ही सगळी पद्धत आली. त्यामुळे एसटी कर्मचारी आमचे आहेत, कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी राहणार. त्यामुळे त्यांना काय योग्य आणि काय वाईट याचा सल्ला आम्ही देऊ. ठीक आहे संदीपजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. गुणरत्न सदावर्ते सुद्धा आपल्यासोबत होते. स्वाती लोखंडे आपली प्रतिनिधी आहे, आपल्यासोबत थेट विधान भवनातनं जोडली गेली होती. स्वाती, तुझेही धन्यवाद. गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पण या सगळ्या अजितदादा पवार यांच्या विधानानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की सरकारनं न्यायालयात काय अंतिमता येईल, न्यायालयाचा निकाल माहीत नाही, पण सरकारची तरी आत्ता भूमिका अशी आहे की विलिनीकरण होणार नाही. पाहूयात संपाचं नेमकं काय होतं ते. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक.